दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर अखंड मराठा समाजाचं आंदोलन, संबंधितांवर कारवाईची मागणी, अखंड मराठा समाज पुणे यांच्याकडून प्रशासनाला निवेदन। पुण्यामध्ये मंगेशकर रुग्णालयाबाहेर आरपीआय आणि सत्यशोधक बहुजन आघाडीचं अर्धनग्न आंदोलन, रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराचा नोंदवला निषेध। पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलक आक्रमक, निषेध व्यक्त करत रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर रवी पालेकरांवर चिल्लर फेकली। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यामध्ये अनेक पक्ष संघटनांकडून आंदोलन। इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही, दीनानाथ रुग्णालयाचा निर्णय। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र। आंदोलनानंतर खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय नावाची पाटी काढली, लता मंगेशकर यांचं नाव त्यावर लिहिलं होतं, त्यामुळे पाटी काढण्यात आली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही, एका रुग्णालयाची लेखी माहिती, परशुराम सेवा संघाचा आक्षेप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं थकवला 27 कोटींचा मिळकत कर, रुग्णालय चालणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशननं 2019 आणि 2025 पर्यंत एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचं महापालिकेनं दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट। दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर धर्मदाय आयुक्तांची कठोर पावलं, आरक्षित खाटा निर्धन दुर्बल घटकातील रुग्णांना उपलब्ध करून द्या, धर्मदाय रुग्णालयातील नियम कठोर करण्याचे धर्मदाय आयुक्तांचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली जमीन सरकारनं परत घेतली पाहिजे, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी, वडेट्टीवारांची मागणी। दीनानाथ रुग्णालय प्रकरणाचा योग्य तो तपास करू, कोणीही यातून सुटणार नाही, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। नाशकामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांना अजबच सवाल, कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का, कोकाटेंचा शेतकऱ्यांना सवाल। माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा झालेत, संजय राऊतांची टीका, तर शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्य करू नयेत, राऊतांचा सल्ला। कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरतात, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार गंभीर नाही, वडेट्टीवारांचा आरोप। कर्जमाफीचा पैसा साखरपुडा लग्न कार्यात खर्च करणं हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्या एवढं सोपं नाही, रोहित पवारांची एक्स पोस्ट। तर मुळात सदनिका प्रकरणामध्ये बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्याची गरज नाही, रोहित पवारांचा टोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।